नमस्कार. आजच्या लोकप्रशासनाच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी अंदाजपत्रकाचे महत्त्व काय ही बाब या ठिकाणी बघणार आहोत. आपण बघतो की अंदाजपत्रकामध्ये सांख्यिकी माहितीचा जो तक्ता असतो तो तक्ता त्या ठिकाणी देण्यात आलेला असतो आणि ह्या तक्त्यामध्ये शासनाच्या गतवर्षीच्या जमा खर्चाची सुधारित आकडेवारी असते. वर्तमान किंवा चालू वित्त वर्ष संपत असतानाचे सुधारित असे अंदाज असतात. तसेच नव्या आगामी वित्त वर्षातील जमा खर्च अशा संबंधित अंदाज असतात. अंदाजपत्रकामध्ये विविध मार्गाने सरकारला मिळणारे उत्पन्न जमा यांचा समावेश असतो. तर अनेक बाबीने होणारा खर्च त्या ठराविक अशा शीर्षकाच्या अंतर्गत नोंदविलेला असतो. जमा व खर्चाचे दोन असे उपप्रकार असतात. एक म्हणजे चालू किंवा महसुली जमा. यामध्ये कर, उपकर, शुल्क, व्याज, लाभांश, सरकारी सेवेने शुल्क अशा रोजच्या व्यवहारातील जमेच्या बाबी असतात. दुसरे भांडवली खात्यावरील जमा. यामध्ये लोकांकडून किंवा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले कर्ज, परदेशातून मिळालेले कर्ज वसुली या बाबी येतात. खर्चाच्या बाबतीत महसुली खर्च म्हणजे दैनंदिन राज्यकारभार जसे प्रशासनावरील खर्च, वेतन, पगार, भत्ते, कर्जावरील व्याज, अनुदाने. इतर भांडवली खर्च म्हणजे दीर्घकालीन विकास विचारात घेऊन केलेला प्रकल्प, यंत्रसामुग्री, विकास योजना, विस्तार, सुधारणा इत्यादी खर्चाचा यामध्ये समावेश होतो. अर्थसंकल्प बघितला तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जमा आणि खर्च ह्या बाबीची इत्थंभूत माहिती त्यामध्ये देण्यात आलेली असते. या जमामध्ये एक महसुली जमा, दुसरी भांडवली जमा अशा स्वरूपात ह्या जमेच्या बाबी त्या ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या असतात. या महसुली जमा यामध्ये कर, उपकर, शुल्क, व्याज, लाभांश इत्यादी मार्गाने होणाऱ्या जमेचा या समावेश असतो. तर भांडवली जमा यामध्ये कर्ज, लोकांकडून किंवा बँकेकडून घेतलेलं कर्ज, परदेशी कर्ज, यामध्ये कर्ज वसुली इत्यादी मार्गाने होणारी जी काही जमा आहे ती त्या ठिकाणी भांडवली जमा या अंतर्गत दाखविण्यात येते. आता राहिला प्रश्न खर्च. खर्चामध्ये एक महसुली खर्च आणि दुसरा भांडवली खर्च असतो. या महसुली खर्चामध्ये प्रशासनावर होणारा खर्च, वेतन, पगार, भत्ते, कर्जावरील व्याज, अनुदाने इत्यादी खर्चाचा समावेश हा महसुली खर्चामध्ये करण्यात येत असतो. तर यासोबतच भांडवली खर्च यामध्ये दीर्घ प्रकल्प, यंत्रसामुग्री, विकास योजना, विस्तार, सुधारणा इत्यादीवर होणारा जो काही खर्च असतो तो प्रामुख्याने ह्या भांडवली खर्चामध्ये समाविष्ट करण्यात
आलेला असतो. अंदाजपत्रकातील जमा व खर्चाच्या ज्या काही ह्या तरतुदी आहेत, ह्या अशा पद्धतीने सविस्तररित्या ह्या विवरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या असतात, जेणेकरून त्याची इत्थंभूत माहिती ही त्या ठिकाणी होत असते. आपण बघतो की अंदाजपत्रकातील जमा खर्चाच्या ह्या ज्या काही तरतुदी आहेत, या तरतुदीबाबत आपल्याला आत्ता विचार केल्याप्रमाणे जमा खर्चाच्या माध्यमातून एक सविस्तर अंदाज त्या ठिकाणी येतो. अंदाजपत्रकावर वित्तीय प्रशासन तसेच राष्ट्र, लोकांचे जीवन या सर्वावर या अंदाजपत्रकाचा मोठा प्रभाव हा होत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तसेच प्रत्येक कार्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वित्त. ह्या वित्ताची प्रामुख्याने आवश्यकता ही कायमच त्या ठिकाणी असते. आणि एकूणच कोणत्याही बाबी जसं की रूटीन परंपरागत दैनंदिन असो अथवा विकासात्मक असो, या दोन्ही कार्यासाठी आपल्याला सातत्याने वित्ताची आवश्यकता ही लागतच असते. आणि याच कारणाने आपण बघतो की अंदाजपत्रकाला खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. असे असले तरी काही महत्त्वाचे मुद्दे या आधारावर आपण या वित्तीय प्रशासनाचं महत्त्व हे अधिक प्रमाणात या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. यामधील पहिला म्हणजे की अंदाजपत्रक हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. ज्या वेळेस अंदाजपत्रक सादर होण्याची वेळ येते, त्यावेळेस राष्ट्राचे प्रत्येक नागरिक ह्या अंदाजपत्रकामध्ये असणाऱ्या आगामी वित्तीय वर्षासाठीच्या तरतुदीबाबत उत्सुक असतो. कारण याचा परिणाम प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनावर होत असतो. आपण बघतो की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी अंदाजपत्रक सादर करण्याची पद्धती होती. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत हे त्या ठिकाणी अंदाजपत्रक हे सादर करण्यात येतं. या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासन आगामी वित्तीय वर्षात आपली वित्तीय योजना, आपल्या वित्तीय तरतुदी आणि वित्तीय क्षेत्राची होणारी वाटचाल या बाबींचा उलगडा यामध्ये करत असतो. अंदाजपत्रका आधी काही वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वच घाई करतात, जसे सामान्यतः स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक्स. कारण अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर ह्या बऱ्याच वेळा ह्या सामान्यतः अशा प्रकारच्या वस्तू ह्या महाग होतात. तर असे नाही, तर काही वस्तू स्वस्तही होतात. अंदाजपत्रकानंतर उत्पन्न कर किंवा इतर मार्गाने लोकांना जास्त कर भरावे लागू शकतात का, या बाबीसाठी सुद्धा सामान्य लोक उत्सुक असतात. राज्य सरकारचे अंदाजपत्रक त्या राज्याच्या विधानसभेमध्ये सादर झाल्यानंतर कमी जास्त प्रमाणात या स्वरूपाचे परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. अनेक वेळा आपण बघतो इंधनाचे भाव वाढतात, त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी आवश्यक वस्तूच्या किमतीतही यामधून फरक पडतो. यामध्ये नागरिकांच्या या मूलभूत गरजांमध्ये हिवाळ्याचा जसं की सिलेंडर आहे ना, सिलेंडर, त्याचबरोबर दूध, त्याचबरोबर इतर
ग्रॉसरी किंवा त्यामध्ये अन्नधान्य या सर्व बाबी किती प्रमाणात, कशा प्रमाणात महाग होतील, त्यामध्ये कराचे प्रमाण हे कशा पद्धतीने राहील याबद्दल नागरिकांना खूप उत्सुकता असते आणि त्या उत्सुकतेनं आणि अपेक्षेनं